नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. खरं तर मकर संक्रांत सणाची सुरुवात भोगीपासूनच होते. मकर संक्रांत हा सण आपण 3 दिवस साजरा करत असतो. पहिल्या दिवशी असते भोगी, मग संक्रांत आणि मग किंक्रांत. तर अशा प्रकारे आपण 3 दिवस हा सण साजरा करत असतो. तसं तर पाहिलं तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत केला जातो. त्यामुळे आपण रथसप्तमीपर्यंत हा सण साजरा करतच असतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही. पण बघा, आपण मेन जे काही 3 दिवस असतात संक्रांतीचे, तर आदल्या दिवशी भोगी केली जाते, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि मग किंक्रांत. म्हणजेच असा सर्व 3 दिवसाचा सण आपण साजरा करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की भोगी कशी साजरी करावी, तसेच भोगीच्या दिवशी काय करावे की ते केल्याने आयुष्यातील आपल्या दुःख म्हणजेच भोग हे आपले कमी होतील. तसेच भोगीची भाजी बनवताना आपल्याला कोणत्या 2 गोष्टी आहेत की त्या भाज्या आपल्याला चुकूनही घालायच्या नाहीत. तसेच भोगीच्या दिवशी कोणत्या नियमांचं पालन करावं, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. न खाई भोगी तो सदा रोगी, हे आपण नक्कीच ऐकलं असेल. बघा, याचा अर्थच असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण साजरा करत असतो. भोगी हा उपभोगाचा सण मानला जातो. या दिवशी भोगी हा सण आला की बघा संक्रांत आली असं मानलं जातं. हिंदू पंचांग आणि 2026च्या आपल्या सणाच्या दिनदर्शिकेनुसार यंदा भोगी मंगळवार 13 जानेवारी 2026 रोजी हा सण आपण साजरा करणार आहोत. बघा, भोगी साजरी करण्यामागील सुद्धा कारण आहे. इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती. म्हणून पीक वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी, या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. आता या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून सुद्धा त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. अशा प्रकारे सुद्धा भोगी काही ठिकाणी साजरी होते. तर काही ठिकाणी मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी खाऊन भोगीचा सण हा साजरा केला जातो. तसेच बघा, आता हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येत असतात. शेतीला नवीन बहर आलेला असतो. त्यामुळे या काळामध्ये भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थांमधून उष्णता येते. त्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होत असतं. या दिवशी जुन्या गोष्टींचा म्हणजे जुन्या वाईटांचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. वर्षभर जर काही चुकलं असल्यास तिळगुळ देऊन क्षमासुद्धा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छासुद्धा एकमेकांना दिल्या जातात. तसेच बघा, भोगीच्या दिवशी घरातील लहानांपासून ते वडीलधारी व्यक्तींपर्यंत बघा सर्वांना केसावरून म्हणजे केस धुतले जातात. या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकल्यास बघा आपल्या जीवनातील जे काही दुःख आहे तर ते सुद्धा कमी होतं आणि त्यामागील शास्त्रीय कारण म्हणजे तीळ टाकून स्नान केल्यानंतर येणारा जो उन्हाळा ऋतू असतो तर तो लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना सुद्धा बाधित होऊ नये म्हणून सुद्धा हा उपाय केला जातो. तसेच बघा, शरीरातील नकारात्मक शक्तींचा नायनाटसुद्धा तीळ टाकून आंघोळ केल्यामुळे होतो. रोगांपासून मुक्तता होते. भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे असते. त्यामध्ये एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये तीळ टाका, हळद, कुंकू, अक्षदा, एखादं लाल रंगाचं फूल आणि गूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. बघा, अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः असा मंत्र जप करावा आणि मग सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. आता अर्घ्य दिलेलं जे काही पाणी आहे ते आपल्या पायावर पडू नये किंवा ते जमिनीवरही सांडू नये. कारण बघा, ते पाणी पायाखाली येऊ देऊ नका. त्यासाठी अर्घ्य देताना एखादं तुम्ही खाली पात्र ठेवायचं आहे आणि त्यानंतर अर्घ्य द्यायचं आहे. आता ते अर्घ्य दिलेलं जे काही पाणी आहे, जे आपण पात्रामध्ये घेतलं होतं, ते पाणी तुळशीला सोडून एखाद्या फुलझाडाला किंवा कुठल्याही झाडाला तुम्ही ते पाणी घालावं. त्यानंतर बघा, आदित्य हृदय स्तोत्र हे तुम्हाला आवर्जून म्हणायचं आहे. आता अर्घ्य देऊन झाल्यानंतर लगेचच हे स्तोत्र म्हणावं. पण जर कुणाला वेळेअभावी लगेचच म्हणता नाही आलं तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीसुद्धा म्हणू शकता. त्यानंतर बघा, लगेचच आपल्याला आपला पितृदोष कमी होण्यासाठी आपल्याला पितरांची सुद्धा या दिवशी सेवा करणं अतिशय महत्त्वाचं असतं. कारण बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी
ज्या काही अय्यव महिला असतात तर त्यांना तर आधी मान सन्मान दिला जातो आणि मग घरातील स्त्री सर्व काही मकर संक्रांतीची देवपूजा सुद्धा नंतर सुरुवात करते. आधी त्या सुवासिनी महिलाला मान दिला जातो. आता हे आमच्याकडे तरी केलं जातं म्हणून मी तुम्हाला इथे सांगत आहे. आता बघा जो कोणी स्वर्गवासी झालेला व्यक्ती असेल आपल्या घरातील, तर बघा सगळ्यांना कुणाला काही ना काही स्वरूपामध्ये पितृदोष हा असतोच. तर आपण रोज तर पितरांची सेवा करत नाही, पण अशा विशेष तिथीला आपण पितरांची सेवा ही नक्की करावी. बघा त्यासाठी सकाळीच आपण जेव्हा सूर्यदेवाला अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपल्याला लगेचच एका तांब्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये काळे तीळ टाका आणि बघा त्यामध्ये तुम्हाला एखादं फूलसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि लगेचच आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करून त्यांनासुद्धा अर्घ्य द्यायचं आहे. आणि जर बघा तुमच्या घरातील एखादी जर सुवासिनी महिला असेल, तर बघा संक्रांतीच्या दिवशी तिला सवासणीचा मानसुद्धा आधी दिला जातो. जर तुमच्याकडे तशी करण्याची पद्धत असेल तर करा. आणि जर समजा तुमच्याकडे तशी पद्धत नसेल, पण बघा आपल्या घरातील पितृदोष कमी होण्यासाठी या दिवशी सकाळी तुम्ही सूर्यदेवाला ज्यावेळेस आपण सूर्यदेवतांची पूजा करतो, त्यानंतर लगेचच देवपूजेच्या आधी आपल्याला पितरांना सुद्धा आपल्याला अर्घ्य हे द्यायचं आहे. त्यांचं स्मरण करायचं आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे आणि एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप तुम्ही बघा 21 वेळा करा, 11 वेळा करा किंवा 51 वेळा करा. जसं तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच करू शकता. मात्र बघा तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला जेव्हा आपण पितरांना अर्घ्य देतो तर त्यावेळेस काळे तीळ आपल्याला इथे वापरायचे आहेत. इथे पांढऱ्या तिळाचा वापर तुम्हाला करायचा नाही. त्यानंतर बघा तुम्हाला पितरांच्या सेवेमध्ये पितृस्तुती हे स्तोत्र तुम्हाला नित्यसेवाच्या पुस्तकामध्ये सुद्धा मिळून जाईल किंवा यूट्यूबला सुद्धा सहज उपलब्ध असेल. तर तुम्ही नक्कीच ते श्रवण करू शकता किंवा तुम्ही म्हणूसुद्धा शकता. आता अशा प्रकारे आपल्याला पितरांची सेवा ही या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी करायची आहे. आता त्यानंतर मग लगेच आपल्याला आपली नित्य देवपूजासुद्धा करून घ्यायची आहे. बघा या दिवशी जर कामाचा आता खूप महिला कामानिमित्त बाहेर पडतात, पण बघा आपल्याला या दिवशी मात्र देवपूजा आठवणीने करायची आहे. देवांना अंघोळ घातल्याशिवाय आपल्याला घरातून बाहेर जायचं नाही. त्यामुळे सकाळी त्या दिवशी लवकर उठा आणि तीळ मिश्रित पाण्याने देवपूजा नक्की करा. त्यानंतर बघा आपल्याला एक मिश्र भाजीसुद्धा बनवायची असते. भाकरीचा नैवेद्यसुद्धा देवांना या दिवशी दाखवला जातो. तसेच सुवासिनींना घरी जेवणासाठी सुद्धा या दिवशी बोलवले जाते किंवा शिदा त्यांच्या घरी पोहोचवला जातो. याला भोगी देणे असं सुद्धा म्हणतात. भोगी अनेक राज्यांमध्ये विविध पद्धतीने साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला स्मरून पूजा केली जाते. पृथ्वीवर चांगली पिकं पिकावीत अशी इंद्रदेवांना प्रार्थना केली जाते. तसेच देवाने आत्तापर्यंत ज्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिल्या आहेत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. भोगीच्या सणाला केल्या जाणाऱ्या मिक्स भाजीमध्ये बघा प्रामुख्याने हरभरा, पावटा, तसेच घेवडा, वांगी, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, फ्लावर इत्यादी आपण अशा भाज्यांचा वापर इथे केला जातो. याच भाजीला खेंगट असं सुद्धा म्हणतात. ही भाजी खाल्ल्याने शरीराला सर्व प्रकारची जीवनसत्वे मिळतात आणि वर्षभर आपलं आरोग्य हे उत्तम राहतं. आता बघा यानंतर बाजरीची भाकरीसुद्धा या भाजीबरोबर खाल्ली जाते. बाजरी ही उष्ण असते आणि तीळ हे स्नेहाचे प्रतीक आहेत. तर त्यामुळे थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी आणि लोणी खाल्ल्याने शरीरातील उष्णता ही टिकून राहते. या दिवशी बाजरीच्या भाकरीला तीळ लावून ती देवाला नैवेद्य म्हणून दाखवली जाते आणि तेच आपण या दिवशी ग्रहण करायचं असतं. आता आपण जाणून घेणार आहोत की भोगीच्या दिवशी चुकूनही आपल्याला कोणती भाजी खाऊ नये. आता बघा मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं की चुकून सुद्धा आपल्याला या 2 भाज्या खायच्या नाहीत. तर धार्मिक शास्त्रानुसार विशेषतः एकादशी आणि संक्रांत आणि भोगीच्या काळामध्ये बघा मुळा खाणे निषिद्ध मानलं जातं. मुळा हा जमिनीच्या आत वाढणारा कंद असून काही पुराण कथामध्ये त्याला असुर मानले गेले आहे. तर त्यामुळे बघा आपल्याला
भोगीच्या दिवशी म्हणजेच भोगी असा पवित्र दिवस आहे. या दिवशी मुळा खाल्ल्याने व्यक्तीच्या बुद्धीवर परिणाम होतो. घरात नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे कुटुंबातील सुखशांती भंग होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो, असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. भोगीचा सण हा सात्विक आहार घेण्याचा दिवस असतो. त्यामुळे बघा आणखी दुसरी भाजीसुद्धा आपल्याला या दिवशी खायची नाही, म्हणजे सोयाबीन किंवा त्यापासून बनवलेले तेल किंवा या सोयाबीनपासून काही पदार्थ बनले असतील तर ते सुद्धा टाळायचे आहेत. कारण बघा ते शनीच्या प्रभावाखाली येतात आणि असे हे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं. आता या दिवशी केवळ तीळ आणि पारंपरिक धान्याचाच वापर करावा असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे चुकून सुद्धा आपल्याला भोगीच्या दिवशी मुळा आणि सोयाबीन या 2 भाज्या आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत, म्हणजेच आपल्याला त्या खायच्या नाही. त्यातली त्यात बघा आपल्याला यंदा एकादशी आणि संक्रांत एकत्र आल्याने आणखीनच या दिवसाचं महत्त्व वाढलेलं आहे. तर त्यामुळे ज्या शास्त्रामध्ये निषिद्ध मानल्या गेलेल्या भाज्या आहेत की आपण या दिवशी त्या खाऊ नयेत, तर तुम्ही या 2 भाज्यांचं सेवन या दिवशी अजिबात करू नका. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.